लग्न होऊन मंदा पहिल्यांदाच तिच्या सासरी आली होती. आज तिचा पहिलाच दिवस आणि ही तिची पहिलीच मधुचंद्राची रात्र होती. खोली सुवासिक फुलांनी आणि अत्तराच्या वासाने सजली होती. लाल शालू नेसून नववधूच्या रूपात नटलेली मंदा पलंगावर बसून तिच्या नवऱ्याची म्हणजेच समीरची वाट पाहत होती. एवढा वेळ झाला पण अजून हे आले नाहीत. आतापर्यंत यायला हवं ना यांनी. रात्रीचे 12 वाजले पण समीर खोलीत आला नाही. बाहेर अजब शांतता होती. मंदाच्या मनात धाकधूक वाढू लागली. अचानक खोलीचा दरवाजा उघडला. मंदाला वाटले समीर आला, पण समोर तिच्या सासू सुलोचनाबाई उभ्या होत्या. सुलोचनाबाईंनी मंदाला उत्तर देण्याची संधीच दिली नाही. त्यांनी मंदाचे मनगट इतक्या जोरात पकडले की तिच्या हिरव्या बांगड्या कडाडून फुटल्या. काचीचे तुकडे मंदाच्या हातावर टोचले, पण सासूबाईंच्या चेहऱ्यावरची क्रूरता तशीच होती. मंदा वेदनेने आणि भीतीने ओरडणार तेवढ्यात सासूने तिच्या तोंडावर आपला थंडगार खरबडा हात दाबला. श्श्श, आवाज करायचा नाही, मुकाट्याने चल माझ्यासोबत, सुलोचनाबाई म्हटल्या. त्यांच्या डोळ्यात एक अजब हिंस्त्र चमक होती. लाल शालू नेसलेल्या मंदाला त्या फरफटत घराच्या मागच्या बाजूला घेऊन जाऊ लागल्या. नवीन जोडप्याची खोली पहिल्या मजल्यावर सुंदर सजवली होती, पण सासू तिला जिन्यावरून खाली वाड्याच्या बाहेरील जमिनीच्या खाली असलेल्या एका गुप्त तळघरासारख्या जुन्या खोलीकडे ओढत होत्या. जसजशी मंदा खाली जात होती तसा हवेतील गारठा आणि एक विचित्र कुबट वास वाढू लागला होता. त्या खोलीपाशी पोहोचताच सासूबाईंनी त्या तळघराचा जुना लाकडी दरवाजा एका दणक्यात उघडला. आतलं दृश्य पाहून मंदाच्या पायाखालची जमीनच सरकली. खोलीच्या मध्यभागी एक आलिशान पलंग फुलांनी सजवला होता खरा, पण त्या पलंगाच्या आजूबाजूला जे होतं ते कोणत्याही सामान्य माणसाचा थरकाप उडवणारं होतं. खोलीच्या 4ही कोपऱ्यात पंत्या लावलेल्या होत्या, ज्यांच्या मंद उजेडात मंदाला खोली अंधुक दिसू लागली होती. भिंतीवर रक्ताने एक अजब भयानक तांत्रिक नक्षी आणि यंत्र काढलेली होती. जमिनीवर ठिकठिकाणी काळ्या बाहुल्या, अर्धवट जळलेले लाकडं, लिंबू असं साहित्य नीट रचून ठेवलेलं होतं. तसेच समोर काही चित्र रेखाटलेली दिसत होती, ज्यामध्ये एक केसाळ असा भयंकर जीव एका तरुण मुलीसोबत संभोग करतोय. ते एखाद्या साध्या चित्रकाराने काढलेलं चित्र नव्हतं. जाड काळसर लाल रंगाच्या रेघांनी रेखाटलेलं ते दृश्य एखाद्या विकृत तांत्रिक विधीचं प्रतीक वाटत होतं. चित्रात एक प्रचंड केसाळ मानवी आणि पशु यांच्यामधला भासवणारा भयावह जीव विचित्र पद्धतीने त्या मुलीचे अमानुष छळ करत आहे, असे अनेक चित्र तिथे होते. मंदाने भीतीने सुलोचनाबाईंचे पाय धरले. आई, हे काय आहे? मला फार भीती वाटते, मला घरी जायचंय. पण सुलोचनाबाईंवर या रडण्याचा काहीच फरक पडला नाही. त्यांनी मंदाला जोरात पलंगावर ढकलले. आज आलीस आणि लगेच घरी जायचं म्हणतेस, लाज नाही वाटत? सुलोचनाबाईंचे हे शब्द मंदाला चापकासारखे जाणवले. मंदा पलंगावर पडल्या पडल्या भीतीने थरथरत त्यांच्याकडे पाहत राहिली. सुलोचनाबाई तिच्या अगदी जवळ आल्या आणि खाली वाकून मंदाच्या चेहऱ्यासमोर आपला चेहरा त्यांनी आणला. त्यांच्या चेहऱ्यावर एक अघोरी समाधान पसरलं होतं. त्यांचे डोळे आता चमकत होते आणि चेहऱ्यावरच्या नसा स्पष्ट दिसत होत्या. जणू खूप दिवसांपासून ज्या गोष्टीची त्या वाट पाहत होत्या ती रात्र अखेर आज आली होती. त्यांच्या डोळ्यातील क्रूरता आता एका उन्मादात बदलली होती. सून म्हणून या घरात पाऊल ठेवलंस ना, आता सुनेचे सारे कर्तव्य पार पाडावेच लागतील. घाबरू नकोस, फक्त शांत पडून राहा. सुलोचनाबाईंचा आवाज खोलीच्या भिंतीवर आदळला. मंदा भीतीने थरथरत होती. ती काही बोलणार त्यापूर्वी सुलोचनाबाईंनी तरातरा मागे होऊन पलंगासमोरील जमिनीवर ठाण मांडले. त्यांनी पद्मासन घातले आणि खोलीच्या मध्यभागी असलेल्या त्या काळ्या बाहुल्या आणि मानवी कवटीच्या समोर दोन्ही हात जोडले. त्यांनी हळूच आपल्या पोलक्याचे एक बटन उघडले आणि मगापासून आत लपवलेली त्यांच्या गळ्यातील हाडांची माळ त्यांनी आता बाहेर काढली आणि ती हातामध्ये पकडून जपासारखी फिरवू लागल्या. त्यांचे डोळे आता पूर्णपणे पांढरे झाले होते. त्यांनी ते घट्ट बंद केले आणि त्यांच्या तोंडून अजब गूढ मंत्रांचा उच्चार सुरू झाला. सुरुवातीला तो आवाज फक्त पुटपुटल्यासारखा वाटत होता, पण हळूहळू तो खोल आणि हिंस्त्र होऊ लागला. त्या बसल्या जागी घुमू लागल्या. हे पातालाच्या राजा, यावे. हे नरक लोकाधिपती, या घोरी रात्री तुझा अंश जागृत कर. आम्ही दिलेले रक्ताचे वचन पूर्ण करायला यावे, यावे, यावे. सुलोचनाबाईंचे हे शब्द त्या बंद खोलीच्या भिंतीवर भयानक पद्धतीने प्रतिध्वनित होऊ लागले. सासूबाईंनी ही अघोरी साधना थेट त्या नरक लोकातील अत्यंत क्रूर सैतानाला जागृत करण्यासाठी सुरू केली होती. मंदाच्या पवित्र शरीराचा त्या सैतानाशी संभोग घडून आणणे आणि त्यातून एक अपत्य जन्माला घालण्याचा सुलोचनाबाईंचा क्रूर हेतू होता. त्यांचे मंत्र जसे जसे तीव्र होऊ लागले तसतशी खोलीतील हवा बर्फासारखी थंड झाली. जमिनीवरील काढलेली रक्ताची तांत्रिक यंत्रे अजब लाल रंगाने चमकू लागली.
खोलीतील काळ्या बाहुल्या आपोआप थरथरू लागल्या. तेवढ्यात रात्रीचे बरोबर 2:30 वाजले. मंदाचा श्वास तिथेच रोखला गेला. तो आवाज खोलीच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या लाकडी खिडकीवरून आला होता. पुन्हा तो जावाच आला. यावेळी तो अधिक स्पष्ट आणि मोठा होता. मंदाने अत्यंत भीतीने हळूहळू आपली मान वर करून खिडकीकडे पाहिले. खिडकीबाहेर अमावस्थेचा घोर अंधार होता, पण त्या अंधारात 2 मोठे जळत्या कोळशासारखे लालभडक डोळे चमकताना दिसले. कोणीतरी खिडकीच्या तावदानांवर आपली लांब काळी पडलेली नखे घासत होते आणि टकटक आवाज करत होते. मंदा, मी आलोय. बाहेरून एक अत्यंत खोल, फाटलेला आणि अंगावर काटा आणणारा आवाज आला. मंदा भीतीने ओरडणार तेवढ्यात खिडकीची काच आपोआप तडकली. त्या गजांच्या मधून एक कुजलेला काळा पडलेला हात आत आला. त्या हातावरचे मांस सोलवटलेले होते आणि नखे रक्ताने माखलेली होती. तो हात मंदाच्या दिशेने हवेत थरथरत पुढे येऊ लागला. घे तुझा भोग, हे राजा, स्वीकार कर हिचा. सुलोचनाबाई जमिनीवर बसूनच मोठ्याने ओरडल्या. त्यांनी शेवटचा भयंकर मंत्र उच्चारला आणि त्याच क्षणी खोलीतले ते 4ही काळे दिवे अचानक विझले. संपूर्ण खोलीत गडद भयान काळोख पसरला. आता मंदाला डोळे उघडूनही काहीच दिसत नव्हते, पण त्या काळोखात तिला पलंगाची गादी हळूहळू खाली दबल्याची जाणीव झाली. तो सैतान जणू आता त्या गजांमधून आत आला होता. तो पलंगावर तिच्या अगदी वर येऊन बसला. त्याने हळूच मंदाचे ब्लाऊज उघडले. अंधारात त्या सैतानाने आपले दोन्ही कुजलेले हात मंदाच्या कमरेभोवती घट्ट आवळले आणि आपली लवलवती जीभ हळूवार तिच्या मानेवर फिरवली. त्याच्या शरीरातून निघणारा तो बर्फासारखा थंडगार स्पर्श आणि मानेवर सुटलेला कुजलेला दुर्गंधीयुक्त श्वास मंदाच्या अंगावर काटा आणत होता. भीतीच्या आणि असहाय्यतेच्या अतिरेकाने मंदाचे डोके सुन्न झाले. तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि ती तिथेच बेशुद्ध पडली. मंदा, अगं मंदा, उठ ना. किती वाजलेत बघ. नव्या नवरीने एवढं झोपायचं नसतं. समीरच्या ओळखीच्या आणि गोड आवाजाने मंदाला जाग आली. तिने हळूच डोळे उघडले. तिच्या अंगावर सकाळचे कोवळे ऊन पडले होते. सभोवताली सुवासिक फुलांचा आणि अत्तराचा मंद दरवळ होता. ती त्याच सुंदर सजवलेल्या पहिल्या मजल्यावरील खोलीत पलंगावर झोपलेली होती. तिच्या शेजारी समीर बसला होता आणि तिच्याकडे बघून हसत होता. मंदाने दचकून स्वतःकडे पाहिले. तिचा लाल शालू तसाच होता. तिच्या हातावरील हिरव्या बांगड्याही शाबूत होत्या. कुठेही काचेची जखम नव्हती. ती धावत खोलीच्या खिडकीपाशी गेली. तिथे कोणतीही काच फुटलेली नव्हती की बाहेरचे लोखंडी गज नव्हते. खिडकी बाहेरून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता आणि सासरचे घर अगदी शांत, सामान्य वाटत होते. काय ग, अशी का घाबरलीयस? काही वाईट स्वप्न पडलं का? समीरने तिच्या जवळ येत तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा हात उबदार होता. मंदाने सुटकेचा श्वास सोडला. बापरे, म्हणजे ते सगळं फक्त एक भयंकर स्वप्न होतं तर? तिने मनातल्या मनात विचार केला. नवीन घरात येण्याची भीती आणि लग्नाचा थकवा यामुळे कदाचित आपल्याला असा अंगावर काटा आणणारा भास झाला असावा, असे समजून तिने स्वतःची समजूत घातली. ती समीरकडे बघून थोडी हसली. काही नाही हो, जरा विचित्र स्वप्न पडलं होतं. मी फ्रेश होऊन येते. मंदा पलंगावरून उठली आणि तयार होण्यासाठी बाथरूमकडे जाऊ लागली. खोलीबाहेर सुलोचनाबाईंचा देवाच्या पूजेचा घंटेचा आवाज येत होता, ज्यामुळे मंदाचे मन अजून शांत झाले. तिने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि बेसिन समोरील आरशात स्वतःचा चेहरा पाहिला. पण आरशात पाहताच मंदाची दातखिळीच बसली. भीतीने तिचे संपूर्ण शरीर पुन्हा थरथरू लागले. तिच्या गळ्यावर आणि मानेवर कुणाच्या तरी मोठ्या काळ्या पडलेल्या हातांच्या बोटांचे निळे काळे व्रण स्पष्ट उमटलेले होते, अगदी तसेच जसे रात्री त्या हैवानाने तिला पकडले होते. मंदा भीतीने थरथरत बाथरूममधून बाहेर आली. आरशात पाहिलेले ते काळे निळे व्रण तिच्या डोक्यातून जात नव्हते. ती सरळ समीरपाशी गेली आणि तिने तिच्या खांद्यावरून शालू बाजूला केला. समीर, हे बघा, माझ्या मानेवर आणि गळ्यावर कसले डाग आहेत. रात्री नक्की काय झालं होतं? मंदाच्या आवाजात स्पष्ट भीती जाणवत होती. समीरने तिच्या गळ्यावरील त्या भयानक बोटांच्या निशाणांकडे पाहिले, पण त्याच्या चेहऱ्यावर अजिबात भीती किंवा आश्चर्य दिसले नाही. उलट तो मंदाकडे बघून मिश्किलपणे हसला आणि तिची खिल्ली उडवत म्हणाला, अरे वा मंदा, आज पहिलाच दिवस आहे आणि तू एवढी लाजतेस. रात्री माझा मूड जरा जास्तच झाला होता वाटतं, म्हणून जरा जास्तच जवळ आलो असेल मी. लग्न झाल्यावर असं होतं ग. आईला नको दाखवू बरं, मला लाज वाटते. त्याने एक खट्याळ रिप्लाय देत मंदाला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. बरं, आता लवकर आवर, आई खाली पूजा करून आपली वाट पाहत असेल. समीर हसत म्हणाला आणि टॉवेल घेऊन बाथरूममध्ये निघून गेला. मंदा पलंगावर तशीच सुन्न बसून राहिली. बाथरूममधून येणाऱ्या पाण्याचा आवाज तिच्या कानावर पडत होता.
पण तिच्या डोक्यात विचारांचे चक्र भलत्याच वेगाने फिरत होते. समीरच्या त्या मिश्किल उत्तराने तिच्या मनात कमालीचा गोंधळ निर्माण केला होता. ती स्वतःशीच विचार करू लागली, असं असू शकतं का? काल लग्नाची पहिलीच रात्र होती. मी प्रचंड थकलेले होते आणि पहिल्या रात्रीच्या भीतीने आधीच घाबरले होते. अशा गोंधळात आणि अतिउत्साहात प्रणयाच्या भरात समीर माझ्या जास्तच जवळ आला असेल का? संभोगादरम्यान कधी कधी जोडीदार अनावर होतो, पकड घट्ट होते. अर्थात मानवी प्रवृत्तीचाही तो एक भावच. यात स्त्रीच्या अथवा पुरुषाच्या मनात एक डॉमिनन्सची भावना निर्माण होते. हे तिने तिच्या मैत्रिणींकडून ऐकले होते किंवा काही यूट्यूब पॉडकास्टमधून पाहिले होते. कदाचित त्या गडद अंधारात आणि तीव्र सुखाच्या थराराच्या क्षणी समीरच्या हाताचा दाब जास्त पडला असावा. मानेवरचा तो गरम वेगवान श्वास आणि कमरेवरची ती घट्ट पकड. कदाचित संभोगाच्या परमोत्कर्षात ज्याप्रमाणे माणसाचे भान हरपते तेव्हा तसं घडणं शक्य आहे. ती विचार करत होती की पहिल्या रात्रीच्या अनामिक भीतीने तिच्या मनावर इतका ताबा मिळवला होता की समीरचा तो नेहमीपेक्षा वेगळा तीव्र स्पर्श तिला एखाद्या अमानवी सैतानासारखा भासला असावा. काळ्या जादूची ती खोली, त्या बाहुल्या, सासूबाईंचे ते भयंकर रूप, हे सगळं कदाचित तिच्याच सुप्त मनातील भीतीचे आणि विस्कळीत झालेल्या स्वप्नांचे एक भयंकर जाळे असावे. हो, प्रणयाच्या वेळी जोडप्यांमध्ये अशी निशाणं उमटणं सामान्य असू शकतं, असे म्हणून ती स्वतःच्या मनाची समजूत काढू लागली आणि तिच्या मनावरचा ताण थोडा कमी झाला. ती पलंगावरून उठली आणि मनातील शंका बाजूला सारून तयार होण्यासाठी खोलीबाहेर पडली. ती जिन्यावरून खाली दिवाणखान्यात आली. तिथे सासूबाई सुलोचनाबाई देवाच्या मूर्तीसमोर बसून मनोभावे आरती करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर काल रात्री स्वप्नात दिसलेली ती क्रूरता अजिबात नव्हती, उलट एक सात्विक भाव होता. पण आरती संपवून सुलोचनाबाई जेव्हा मागे वळल्या आणि त्यांनी मंदाकडे पाहिले तेव्हा मंदाच्या पायाखालची जमीन पुन्हा सरकली. सुलोचनाबाईंनी मंदाच्या चेहऱ्याकडे नाही तर थेट तिच्या गळ्यावरच्या त्या काळ्या निळ्या निशाणांकडे पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अघोरी विजयी हसू उमटले. ते पाहून मंदाला पुन्हा तोच भयंकर प्रश्न पडला की रात्री जे घडले होते ते खरोखरच समीरसोबतचा संभोग होता की? तिने तो विचार तिथेच थांबवला. स्वतःच्या मनाला झिडकारत ती पुटपुटली, नाही मंदा, उगाच ती विचार करून स्वतःला वेडं करू नकोस. सुलोचनाबाई तुझ्या सासू आहेत, आईसारख्या आहेत. पहिल्या रात्रीनंतर सासू सोनेकडे बघून हसली तर त्यात एवढं दचकण्यासारखं काय आहे? तिने एका दीर्घ श्वासासोबत मनातली सगळी भीती बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आणि चेहऱ्यावर एक खोटं हसू आणून सासूबाईंच्या ती जवळ गेली. या लक्ष्मी, हा घ्या देवबाप्पाचा अंगारा. सुलोचनाबाईंनी अतिशय मधाळ आवाजात मंदाच्या कपाळावर कुंकू लावले. त्यांचा स्पर्श एकदम सामान्य होता. काल रात्री तळघरात मंदाला ओढत नेणारा तो हिंस्त्र हात हाच होता यावर आता विश्वास ठेवणंही कठीण होतं. आई, मी स्वयंपाकात काही मदत करू का? मंदाने विचारले. अरे नाही, आज तुझा पहिलाच दिवस आहे सासरी, आज तू काही करायचं नाहीस. मी बनवलाय डाळ भात आणि शिरा, तू फक्त समीरला घेऊन जेवायला बैस, सासूबाई म्हणाल्या. त्यांचे ते प्रेमळ रूप पाहून मंदाला पूर्ण खात्री पटली की रात्री जे काही तळघराचे आणि काळ्या जादूचे दृश्य दिसले होते ते फक्त तिच्या घाबरलेल्या मनाचा खेळ होता. समीरही आवरून खाली आला. तिघांनी मिळून एकत्र आनंदाने जेवण केले. दिवस अगदी छान आणि सामान्यपणे सरला. दुपारी समीर काही कामानिमित्त बाहेर गेला आणि सुलोचनाबाई त्यांच्या खोलीत विश्रांती घ्यायला गेल्या. वाड्यात दुपारची एक अजब शांतता पसरली होती. मंदाला घरात एकटं वाटू लागल्याने ती फेरफटका मारण्यासाठी मागे अंगणात गेली. तिथे जात असताना तिला अचानक जाणवले की उजव्या भागातील पडवीला लागून असलेला जुना जिना थेट जमिनीच्या खाली जातोय. तिची पावले तिथेच खिळली. हा तोच जिना होता जो तिने रात्रीच्या स्वप्नात पाहिला होता. तिच्या मनात पुन्हा कुतूहल आणि भीतीची पाल चुकचुकली. तिने आजूबाजूला पाहिले. आसपास कोणीही नव्हते. सासूबाई खोलीत झोपल्या होत्या. मंदाने हळूच पावले टाकत त्या अंधाऱ्या जिन्यावरून खाली उतरायला सुरुवात केली. जसजशी ती खाली जात होती तसा तसा हवेतला गारठा वाढू लागला आणि तोच कुबट जळालेला वास तिच्या नाकात शिरला जो तिने रात्री अनुभवला होता. मंदाच्या अंगावरून सरसरून काटा आला. भीतीपोटी तिने आपले डोळे बंद केले आणि ती तो दरवाजा उघडणार तोच, मंदा बेटा तू आहेस का? मागून एक अतिशय प्रेमळ आणि ओळखीचा आवाज आला. तो सुलोचनाबाईंचा आवाज होता. मंदा दचकली आणि तिने जिन्यावरून मागे पाहिले. सुलोचनाबाई जिन्याच्या तोंडाशी उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही क्रूरता नव्हती, उलट एक काळजीयुक्त आणि सात्विक भाव होता. बाप रे, इथे काय करतेस तू बेटा? खाली कुठे चालली होतीस? सुलोचनाबाईंनी जिन्यावरून खाली येत मंदाचा हात धरला. त्यांचा स्पर्श नेहमीसारखाच उबदार होता. ते आई, मी इथे सहज फेरफटका मारण्यासाठी आले होते, तर हा जिना दिसला म्हणून. मंदा अडखळत म्हणाली. तिचा श्वास अजूनही वेगात चालला होता. सुलोचनाबाई हसल्या आणि त्यांनी मंदाला प्रेमाने जिन्यावरून वर आणले.
दिवाणखान्यात आणून त्यांनी तिला सोफ्यावर बसवले आणि माठातले थंड पाणी प्यायला दिले. मंदाने पाण्याचा घोट घेतला तसा तिचा जीव भांड्यात पडला. अगं वेडाबाई, तो जुना जिना आपल्या वाड्याच्या खालच्या अडगळीच्या खोलीकडे जातो. सुलोचनाबाई मंदाच्या शेजारी बसत तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या, खूप वर्षांपासून ती खोली बंद आहे. तिथे खराब झालेले फर्निचर आणि जुना सामान ठेवलाय, म्हणूनच तिथून असा कुबट वास येतो. पावसाळ्यात तर तिथे खूप जास्त दमट हवेमुळे यापेक्षाही जास्त विचित्र वास सुटतो. तू नवीन आहेस ना या घरात, म्हणून उगाच घाबरलीस. सासूबाईंनी इतक्या सहजतेने आणि प्रेमाने समजूत घातली की मंदाला स्वतःचीच लाज वाटू लागली. मी पण किती मूर्ख आहे. सासूबाईंबद्दल काय काय विचार करत होते. तिने मनातल्या मनात स्वतःला टोकले. सुलोचनाबाईंचे ते प्रेम पाहून मंदाच्या मनातील संशयाचे सगळे ढग विरघळून गेले. बरं, आता हे सगळे विचार सोड. संध्याकाळ होत आली आहे, आवरून घे, समीर पण येत असेलच. सुलोचनाबाई कपाळावर हात लावून हसत म्हणाल्या आणि स्वयंपाकघराकडे निघून गेल्या. मंदा पुन्हा एकदा शांत झाली. तिने मनाशी पक्के ठरवले की आता रात्रीच्या त्या स्वप्नाचा विचार करायचाच नाही. रात्री समीरसोबत झालेल्या त्या सुंदर क्षणांना तिने मनोमन आठवले आणि तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली आली. संध्याकाळी समीर घरी आला. रात्रीचे जेवण अगदी आनंदात पार पडले. रात्री 11 वाजता मंदा आणि समीर त्यांच्या खोलीत झोपायला गेले. समीरने खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि कडी लावली. वाड्यात पुन्हा तीच रात्रीची भयान शांतता पसरू लागली होती. मंदा पलंगावर झोपली होती तर समीर तिच्या शेजारी पाठ करून झोपला होता. रात्रीचे बरोबर 2:30 वाजले आणि अचानक मंदाला खोलीत अतिथंड गारवा जाणवू लागला. त्या गारठ्यासोबतच खोलीत एक अजब गुंगी आणणारा सुवास पसरू लागला, जणू कोणीतरी नशेची उदबत्ती लावली असावी. मंदा समीरला उठवण्याचा प्रयत्न करणार होती, पण तिचे डोळे जळ होऊ लागले. तिच्या संपूर्ण शरीरावर अचानक एक असह्य सुस्ती आली. ती स्वतःला सावरू शकली नाही आणि पलंगावरच तिने आपले डोळे घट्ट मिटले. तिला तिथेच गाढ झोप लागली. काही वेळाने जेव्हा मंदाचे डोळे उघडले तेव्हा तिला आजूबाजूला अतिथंडगार फरशी जाणवली. तिने दचकून आजूबाजूला पाहिले. ती पहिल्या मजल्यावरील तिच्या सुंदर फुलांनी सजवलेल्या खोलीत नव्हती. ती पुन्हा त्याच भयानक जुन्या आणि अंधाऱ्या तळघरातील खोलीत होती. सभोवताली काळ्या बाहुल्या, मानवी हाडे, लिंबू आणि जळणाऱ्या औषधांचा तोच उग्र कुबट वास दरवळत होता. भिंतीवरची रक्ताची तांत्रिक यंत्रे मंद प्रकाशात चमकत होती. मंदा भीतीने थरथर कापायला लागली. मंदाचा श्वास तिथेच रोखला गेला. त्या क्षणी तिला पुन्हा तोच आवाज ऐकू आला. कोणीतरी नखांनी खिडकी खरबडत होतं. तिला उघडण्याचा प्रयत्न करत होतं. मंदाने अत्यंत भीतीने खिडकीकडे पाहिले. खिडकीबाहेर अमावस्थेचा घोर अंधार होता, पण त्या अंधारातून तेच 2 मोठे जळत्या कोळशासारखे लालभडक डोळे चमकत होते. अचानक खिडकीची काच एका भयानक आवाजासह तडकली आणि तो हैवान, तो केसाळ जीव गजांमधून पुन्हा खोलीत आला. त्याचे काळे पडलेले, मान सोलवटलेले शरीर आणि रक्ताने माखलेली लांब नखे पाहून मंदाच्या घशाला कोरड पडली. तो हैवान अत्यंत हिंस्त्र हसत जिभल्या चाटत पलंगाच्या दिशेने मंदाच्या अगदी जवळ येऊ लागला. त्याने तिच्या अंगावर झेप घेतली. तिचे दोन्ही हात करकचून पकडले. आपली रखरखीत जीभ तिच्या मानेवर फिरवत तो भयानक हसू लागला. त्याने मंदाचा पदर एका झटक्यात दूर केला आणि हळूवार तिच्या कोमल अंगांवर तो हात फिरवू लागला. मंदाच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. तिला ओरडायचे होते, पण तोंडातून आवाजच निघत नव्हता. मंदाची नजर एक क्षण दाराकडे गेली आणि तिला धक्काच बसला. सासूबाई तिथे उभं राहून हे सारं घडताना बघत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद होता. मंदाने आपले डोळे मिटून घेतले. ती भीतीने आणि असहाय्यतेने फक्त रडत होती. त्या हैवानाच्या अमानवी स्पर्शाने तिचे शरीर सुन्न पडत चालले होते. त्या रात्रीच्या काळोखात मंदाची शुद्ध हळूहळू हरपू लागली. तिचे डोळे मिटण्यापूर्वी त्या खोलीतील दिव्यांचा थरथरणारा प्रकाश कायमचा विझला. मंदा, अगं उठ, सकाळ झाली, किती झोपतेस? समीरच्या काळजीयुक्त आवाजाने मंदाला पुन्हा जाग आली. तिने दचकून डोळे उघडले. ती पहिल्या मजल्यावरील तिच्या सुंदर फुलांनी सजवलेल्या खोलीत पलंगावर झोपलेली होती. बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. समीर तिच्या बाजूला हात हातात घेऊन बसला होता. तू ठीक आहेस ना मंदा? रात्री खूप ताप आला होता तुला. तू झोपेत सारखी ओरडत होतीस. समीरने तिच्या कपाळावर हात ठेवत विचारले. मंदाने थरथरत्या हाताने आपला चेहरा पुसला. ती सुशिक्षित होती, पण काल रात्री जे घडले ते स्वप्न नव्हते हे तिला पक्के ठाऊक होते. सासूबाईंच्या त्या आसुरी आनंदाचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. समीर थोड्या वेळात कामाला निघून गेला. मंदा विचारात हरवली होती. तिने हळूच आपले मनगट पाहिले.
त्या हैवानाने ज्या ठिकाणी ताकदीने तिचे मनगट पकडले होते अगदी त्याच जागी 5 काळे निळे बोटांचे ठसे उमटले होते. आता तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला समजून चुकले होते की हे तिचे स्वप्न नाही. तरी सुद्धा एकदा ते तळघर तिला बघायचं होतं. ती दबक्या पावलांनी घराबाहेर गेली. हळूच तिने दरवाजा आपल्या मागे बंद केला आणि वाड्याच्या उजव्या बाजूला असलेल्या खाली जाणाऱ्या पायऱ्यांकडे ती हळूवार निघाली. एक एक पाऊल टाकत ती खाली गेली. त्या खोलीचा तो मोडका कुचका दरवाजा उघडाच होता आणि आत एक विचित्र आवाज येत होता. तळघरात पसरलेल्या त्या विचित्र आवाजाने मंदाच्या अंगावर अक्षरशः काटा आला. तो आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता, जणू कोणीतरी कच्चे मांस दातांनी फाडून खात होते. भीतीने तिचे पाय थरथरत होते, पण कुतूहलाने तिला मागे फिरू दिले नाही. तिने थरथरत्या हाताने दरवाजा आणखी थोडासा ढकलला. दार आवाज करत उघडलं गेलं आणि पुढच्या क्षणी तिचा ठोकाच चुकला. तळघरात काळ्या मेणबत्त्यांचा मंद प्रकाश लुकलुकत होता. भिंतीवर रक्तासारख्या लाल रंगाने काढलेली विचित्र चिन्हे होती आणि जमिनीवर मानवी कवट्या, हाडे व सुकलेल्या रक्ताचे डाग विखुरलेले होते. खोलीच्या मध्यभागी मोठे दगडी वर्तुळ काढलेले होते. त्या वर्तुळात तिच्या सासूबाई गुडघ्यांवर बसल्या होत्या, पण त्या आता माणूस वाटत नव्हत्या. त्यांचे शरीर विचित्र पद्धतीने वाकले होते. त्या एका मृत जनावराचे कुजलेले मांस फाडून खात होत्या. प्रत्येक घासाबरोबर त्यांच्या तोंडातून काळसर रक्त उघळत होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विकृत आसुरी आनंद झळकत होता. अचानक सासूबाईंचे चावणे थांबले. त्याने हळूहळू मान वर केली. त्यांच्या डोळ्यांच्या जागी फक्त काळी पोकळी दिसत होती. त्यांनी हवेत हात उंचावत एखाद्या शिकारी प्राण्यासारखा वास घेतला आणि थंड खर्जातल्या आवाजात त्या कुजबुजल्या. मला माणसांच्या भीतीचा वास येतोय. सासूबाईंची मान हळूहळू तिच्याकडे वळली आणि त्यांच्या ओठांवर एक भयानक हास्य उमटले. त्या शांतपणे म्हणाल्या, मंदा, तू खाली यायला नको होतस. क्षणाचाही विलंब न करता मंदा मागे वळली आणि जीवाच्या आकांताने पायऱ्यांकडे धावू लागली. तिच्या मागून तळघरातला विकृत हास्याचा आवाज अधिकाधिक मोठा होत होता. ती 2-2 पायऱ्या एकाच वेळेत चढत वर आली. धापा टाकत तिने शेवटची पायरी ओलांडली आणि घाईघाईने मागे वळून पाहिले. तळघराचा दरवाजा पुन्हा शांतपणे उघडाच होता, जणू आत काहीच घडले नव्हते. भीतीने थरथरत तिने दरवाजा जोरात बंद केला आणि वाड्याकडे धाव घेतली. ती अंगणात पोहोचली तेवढ्यात तिची पावले जागीच थांबली. तिच्या समोर अगदी काही फूट अंतरावर तिच्या सासूबाई तिला दिसल्या. त्यांच्या हातात पाण्याचा तांब्या होता. कपाळावर नेहमीसारखे कुंकू, चेहऱ्यावर शांत भाव आणि ओठांवर हलकेसे हसू. त्या अगदी नेहमीसारख्या दिसत होत्या. अगं मंदा, एवढी धावत कुठून येतेस आणि तुझी ही अवस्था का झाली आहे? त्यांनी अगदी साध्या प्रेमळ आवाजात विचारले. मंदाच्या डोळ्यात अविश्वास दाटला. तिने थरथरत पुन्हा तळघराच्या दिशेने पाहिले. काही क्षणांपूर्वी जिथे तिने स्वतःच्या डोळ्यांनी त्या भयानक रूपातील सासूबाई पाहिल्या होत्या, त्याच तळघरासमोर आता सर्व काही शांत होतं. पुन्हा तिने समोर उभ्या असलेल्या सासूबाईंना पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर रागाचा अथवा क्रूरतेचा लवलेशही नव्हता. त्या अगदी सामान्य माणसासारख्या वागत होत्या. मंदाच्या मनात विचारांचे वादळ उठले. जर तळघरात तिच्या सासूबाई होत्या तर तिच्यासमोर उभ्या असलेल्या या कोण होत्या? की उलट तिच्यासमोरच्या खऱ्या होत्या आणि तळघरात तिने पाहिलेले कोणीतरी दुसरेच होते? तिच्या मेंदूने जणू काम करणेच बंद केले. तेवढ्यात समोर उभ्या असलेल्या सासूबाईंनी मंदाच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. त्या स्पर्शाने मंदा दचकली. सासूबाई मंद स्मित करत म्हणाल्या, काय ग, एवढी घाबरलीस का? चेहरा तर अगदी पांढरा पडलाय तुझा. मंदा काही बोलणार इतक्यात तिची नजर सासूबाईंच्या उजव्या हातावर गेली आणि तिच्या छातीत पुन्हा धडकी भरली. त्यांच्या नखांच्या फटींमधून अजूनही सुकलेले काळसर लाल रक्त अडकलेले होते. सासूबाई, हे 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 डाग? ती विचारू लागली, पण तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. कुंकू आहे, आताच देवपूजा केली ना, त्यांचा रंग राहिला, सासूबाई स्मित करत म्हटल्या. तिच्या मनात भीतीचा डोंब उसळला होता. या घरात राहणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत राहण्यासारखे आहे हे तिला आता कळून चुकले होते. मंदाने थरथरत्या हाताने आपला मोबाईल उचलला. तिने आजूबाजूला पाहिले. सासूबाई खाली होत्या. तिने घाईघाईने तिच्या मोठ्या भावाचा म्हणजेच तिच्या दादाचा नंबर डायल केला. पलीकडून फोन उचलला गेला. हॅलो मंदा, कशी आहेस ग? कसं वाटतंय मग सासरी? सगळं ठीक आहे ना? दादाचा तो सुरक्षित आणि मायेचा आवाज ऐकताच मंदाच्या संयमाचा बांध फुटला. ती ढसाढसा रडू लागली. भीतीने आणि हुंदक्यांमुळे तिला नीट बोलताही येत नव्हतं. दादा, मला इथून घेऊन चल रे, मला वाचव दादा. मंदा रडत हुंदके देत म्हटली. मंदा, काय झालं ग? तू रडतेस का? समीर काही बोलले का? सासूबाईंनी काही केलं का? पलीकडून दादाचा आवाज काळजीने आणि आश्चर्याने उंचावला. दादा, इथे खूप भयंकर आहे. हा वाडा, सासूबाई, कोणीच नीट नाहीये रे.
काल रात्री माझी पहिलीच रात्र होती, पण समीर खोलीत आलेच नाहीत. सासूबाईंनी मला ओढत खाली एका भयानक काळोख्या तळघरात नेलं. तिथे काळ्या जादूचं सामान होतं दादा, काळ्या बाहुल्या, मानवी हाडं. मला त्यांनी तिथे पलंगावर टाकलं आणि बाहेरून कडी लावली आणि तिथे एका मानवी जीवाने माझ्यावर. मंदाने एका दमात सगळं सांगायला सुरुवात केली. तिचे अश्रू थांबत नव्हते. तिला बोलताना दम लागत होता. काय मंदा, तू काय बोलतेस? तुला काही स्वप्न वगैरे तर पडलं नाहीये ना? दादाचा अजूनही विश्वास बसत नव्हता. नाही दादा, हे स्वप्न नाही, हा भासही नाहीये. सासूबाई जमिनीवर बसून कच्चं मांस खात असताना मी डोळ्यांनी पाहिलं. तसेच रोज रात्री खिडकीतून एक अकराळ विकराळ हैवान आत येतो. त्याचे डोळे लाल असतात, हात कुजलेले असतात. तो माझ्यावर अतिप्रसंग करतो दादा. मी मदतीसाठी दाराकडे पाहिलं तर सासूबाई तिथे उभ्या राहून हसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद होता दादा. मी भीतीने तिथेच बेशुद्ध पडले. सकाळी उठले तर माझ्या खोलीत होते. समीरला गळ्यावर चोरखडे दाखवले तर तो चेष्टा करतोय रे. त्याला काहीच गांभीर्य नाहीये. मला खूप भीती वाटते दादा. माझं ऐक, मला या घरात नाही राहायचंय. हा वाळा मला गिळून टाकेल. मला तुमच्याकडे यायचंय. मंदा फोनवर अक्षरशः जीवाच्या आकांताने रडत तिची व्यथा सांगत होती. तिची भावनिक अवस्था पूर्णपणे ढासळली होती. ठीक आहे, काळजी करू नकोस, मी येतो 2 तासात तिकडे. दादाच्या या शब्दांनी मंदाला थोडा धीर मिळाला. तिने फोन ठेवला आणि डोळे पुसले. पण ती मागे वळली आणि तिचे प्राण कंठाशी आले. दरवाजापाशी सासूबाई उभ्या होत्या. त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास होता आणि चेहऱ्यावर एक अजब थंड हसू होते. कोणाला फोन करत होतीस मंदा? आणि कोण येत आहे 2 तासात? सासूबाईंनी संथ जड पावले टाकत खोलीत प्रवेश केला. मंदा भीतीने भिंतीला टेकली. तिचा मोबाईल धरलेला हात थरथरत होता. कोणी नाही, मी माझ्या दादाशी बोलत होते. मंदाचा आवाज भीतीने थरथरत होता. दादाशी? सुलोचनाबाई खदखदून हसल्या. येऊ दे त्याला, त्याचंही स्वागत करावंच लागेल. सुलोचनाबाईंच्या या संथ गार शब्दांनी मंदाच्या काळजाचा ठोका चुकला. सासूबाईंच्या चेहऱ्यावर जे थंड आणि निर्विकार हसू होतं ते कोणत्याही भूताकेतापेक्षा जास्त भयानक होतं. त्यात एक अजब प्रकारचा आत्मविश्वास आणि क्रूरता जाणवत होती. त्यांनी हातातील पाण्याचा ग्लास हळूच बाजूला असलेल्या टेबलावर ठेवला. त्यांचा प्रत्येक हावभाव मंदाच्या मनात धडकी भरवत होता. त्या पुढे आल्या आणि त्यांनी मंदाच्या थरथरणाऱ्या हातावर आपला हात ठेवला. सासूबाईंचा हात बर्फासारखा थंड होता. मंदा, नवीन सून आहेस म्हणून सांगते. या घरातून बाहेर जाण्याचा रस्ता फक्त मी दाखवू शकते. तुझ्या दादाला येऊ दे, त्यालाही कळू दे की या घरचे नियम काय आहेत. सासूबाई अतिशय शांतपणे पण डोळ्यात डोळे रोखून म्हणाल्या. त्यांच्या आवाजात एक अशी दहशत होती की मंदाला जागेवरून हलणेही कठीण झाले होते. मंदा भीतीने पांढरी फटक झाली होती. सासूबाईंना तिच्या प्लॅनबद्दल सगळं कळलं होतं आणि सगळ्यात मोठी भीती ही होती की तिच्यामुळे आता तिचा दादाही कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडणार होता. सुलोचनाबाईंनी मंदाचा मोबाईल हळूच तिच्या हातातून काढून घेतला आणि तो आपल्या पदराखाली लपवला. आता शांतपणे खाली चल आणि गुपचूप स्वयंपाकघरात बस. घराबाहेर पडण्याचा किंवा कोणालाही ओरडून सांगण्याचा प्रयत्न केलास तर परिणाम वाईट होतील. मंदा भीतीने थरथरत होती. तिचे अश्रू डोळ्यातच गोठले होते. त्याच क्षणी खोलीच्या दारापाशी पावले वाजले आणि धाडकन दरवाजा उघडून समीर आत आला. त्याला पाहताच मंदाच्या डोळ्यात आशेचा एक किरण चमकला. ती सासूबाईंच्या पकडीतून स्वतःला सोडून समीरच्या दिशेने धावणार होती, पण समीरच्या चेहऱ्यावरील भाव पाहून ती जागीच खिळली. समीरच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता नव्हती. उलट त्याच्या ओठांवर एक थंड, निर्लज्ज आणि अस्वस्थ करणारे मिश्किल हसू होते. समीरने मंदाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात कोणताही पश्चाताप नव्हता. तो मंदपणे हसला आणि म्हणाला, मंदा, उगाच एवढा गोंधळ कशाला घालतेस ग? तुला इथून पळून जायचंय ना? ठीक आहे, मी तुला स्वतःहून घटस्फोट देऊन टाकेन. तुला हवं तेवढं पोटगीचं मानधनही देईल. पण फक्त आजची रात्र, आजचा हा विधी एकदा पूर्ण होऊ दे. समीरचे हे शब्द ऐकून मंदाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा स्वतःचा नवरा, ज्याच्यासोबत तिने काल सप्तपदी घेतल्या होत्या, तो इतक्या सहजपणे तिच्या आयुष्याचा सौदा करत होता. समीर, तुम्ही हे काय बोलताय? तुम्हाला माहीत आहे का काल रात्री माझ्यासोबत त्या तळघरात काय घडलं? मंदा रडवेल्या आवाजात म्हणाली. मला सगळं माहीत आहे मंदा, कारण मीच ते घडवून आणलंय. समीरने अतिशय शांतपणे खोलीतील खुर्ची जवळ घेतली आणि तो त्यावर बसला. तो आता त्या भयानक रहस्यामागचे कारण सांगू लागला. आमच्या या घराण्याला, या वाड्याला एक शाप आहे. आमच्या रक्ताची वंशवेल पुढे वाढू शकत नाही. माझ्या वडिलांना आणि मला जन्मापासूनच ही इन्फर्टिलिटी आहे. वैद्यकीय भाषेत आमच्या रक्ताला पुढे मूल जन्माला घालण्याची ताकदच नाहीये. या वंशाचा दिवा विझू नये म्हणून हा अघोरी मार्ग निवडला गेला. हा खेळ माझ्या आजोबांनी सुरू केला होता.
आणि तेव्हा कुठे या घराण्याने पहिल्यांदा मुलाचे तोंड पाहिले. पण या अघोरी साधनेचा एक कडक नियम आहे. घराण्यात येणाऱ्या पहिल्या सुनेला त्या सैतानासोबत हा विधी करावाच लागतो. त्या अमानवी शक्तीचा अंश जेव्हा तिच्या गर्भात रुजतो तेव्हाच या घराण्याला वारसदार मिळतो. एकदा का तो विधी पूर्ण झाला आणि ते बाळ पोटात वाढू लागलं की त्या सुनेला पूर्ण स्वातंत्र्य असतं. तिला हवं असेल तर ती या वाड्यात सुखाने राहील, नाहीतर बाळ जन्माला आल्यावर त्याला आमच्याकडे सोडून ती घटस्फोट घेऊन इथून कायमची निघून जाऊ शकते. निवड त्या स्त्रीची आहे मंदा. समीरचा हा निर्घुण खुलासा ऐकून मंदाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने ज्या पुरुषाला आपला पती मानले होते तो एका शापामुळे आणि वंशाच्या हव्यासापोटी तिला एका नरकात ढकलत होता. तिच्या गर्भाचा वापर एका अमानवी राक्षसाला जन्म देण्यासाठी केला जात होता. मग याचा अर्थ हे सगळं सासूबाईंसोबतही झालंय. त्या कसं काय हे सर्व सहन करत होत्या? सहन केलं तिने, कारण तिलाही पोटी बाळ हवं होतं, जे माझ्या रूपात मिळालं. किती गमतीची गोष्ट आहे ना मंदा, मी त्या हैवानाचा मुलगा आहे. माझी आई तर त्या सैतानाच्या प्रेमात पडली आहे मंदा. ती सुद्धा आता त्याच्या पंथांमधलं सगळं शिकली आहे. त्याला कसं बोलवायचं, त्याची आराधना कशी करायची हे सगळं आईने शिकून घेतलंय. आणि त्यांची लव्ह स्टोरी तर एवढी रोमॅन्टिक आहे ना की तिच्या एका हाकेवर तो सैतान इथे हजर होतो. ती त्याच्यासारखंच कच्चा मांस खाते. जेव्हा कधी त्या सैतानाला नरभक्षण करायचं असतं तेव्हा आई आणि मी लोकांना फसवून खाली तळघरात नेतो. आणि मग आई आणि पप्पा हो, माझे सावत्र पप्पा दोघे मिळून पोटभर जेवतात. समीर हसत म्हटला. तोच दारावर टकटक झाली. बघ, तुझा दादा आला वाटतं. आता तूच ठरव त्याचं स्वागत कसं करायचं. जर तू शांत राहून आज रात्रीचा विधी पूर्ण करू दिलास तर तुझा दादा सुखरूप घरी परतेल. पण जर तू काही गडबड केलीस तर त्याला रात्रीचा आहार बनवायला आम्हाला अजिबात वेळ लागणार नाही. मंदासमोर आता दोनच पर्याय होते. एकतर स्वतःच्या शरीराचा सौदा त्या हैवानाशी करणे किंवा स्वतःच्या लाडक्या दादाचा जीव धोक्यात घालणे. मंदाने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःला सावरले. तिच्या डोळ्यातील अश्रू अचानक थांबले. तिने ओळखले होते की या क्षणी ताकदीपेक्षा युक्तीने काम घेणे गरजेचे आहे. जर आता तिने विरोध केला तर सासू आणि समीर तिच्या दादाचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नव्हते. ठीक आहे, मी तयार आहे. मंदा अत्यंत खिन्न आणि खोट्या शरणागतीचा आव्हानात म्हणाली. माझ्या दादाला काही करू नका. मी आज रात्रीचा विधी पूर्ण करायला तयार आहे, पण त्याला संशय येऊ नये म्हणून मला त्याच्याशी नीट बोलू द्या. समीर आणि सुलोचनाबाईंनी एकमेकांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एका घोरी विजयी हसू म्हटले. शहाणी मुलगी आहेस. चल आता खाली. आणि लक्षात ठेव, एक जरी चुकीचा शब्द तोंडातून निघाला तर तुझ्या दादाची भाजी आज रात्रीच्या जेवणात असेल. सासूबाईंनी तिला शेवटची धमकी दिली आणि तिचा मोबाईल स्वतःकडेच ठेवून घेतला. ते तिघेही जिन्यावरून खाली आले. सुलोचनाबाईंनी वाड्याचे मुख्य लाकडी दार उघडले. समोर मंदाचा मोठा भाऊ म्हणजेच राहुल आला होता. तो 2 तास गाडी चालून आल्यामुळे त्याचा चेहरा चिंताक्रांत होता. मंदा, तू ठीक आहेस ना ग? दादाने घरात पाऊल टाकताच मंदाकडे पाहिलं. अरे या राहुलजी, या ना. एवढा घाईघाईने कसे आलात? मंदा तर अगदी ठीक आहे. तुम्ही फार थकलेले वाटत आहात. सुलोचनाबाईंनी अतिशय मधाळ आणि खोट्या प्रेमाने त्याचे स्वागत केले. समीरनेही पुढे येत राहुलशी हस्तांदोलन केले. जणू काही घडलेच नव्हते. मंदा शांत उभी होती. तिच्या गळ्यावरील ते काळे निळे वरण लपवण्यासाठी तिने शालू घट्ट गुंडाळला होता. ती राहुल जवळ गेली. तिने त्याला घट्ट मिठी मारली. राहुलला वाटले की ती खूप जास्त भावनिक झाली आहे. त्याला त्याच्या बहिणीचा स्वभाव माहीत होता. ती कधीही एवढी दबावात राहायची नाही. पण तिच्या थरथरणाऱ्या शरीराने आणि तिच्या डोळ्यातील पाण्याने त्याला धक्का दिला. त्याला त्याच्या बहिणीचा स्वभाव चांगलाच माहीत होता. नेहमी हसणारी, बिनधास्त बोलणारी मंदा आज समोर उभ्या असलेल्या सासू आणि नवऱ्याच्या सावलीलाही घाबरत होती. तिच्या डोळ्यातील तो मूक आक्रोश राहुलने ओळखला. राहुलला पूर्णपणे समजले की इथे नक्कीच काहीतरी काळबेरं आहे. पण तो एक सुजाण आणि हुशार मुलगा होता. या क्षणी जर त्याने चिडून कसलाही जाब विचारला असता तर ते मंदासाठी जास्त धोकादायक ठरलं असतं. त्यामुळे त्याने स्वतःवर पूर्ण ताबा ठेवला आणि चेहऱ्यावर अत्यंत शांत सामान्य भाव आणले. हो, प्रवासामुळे जरा थकलोय मी. राहुल सोप्यावर बसत अतिशय सहजपणे म्हणाला. समीर आणि सुलोचनाबाई एकमेकांकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत राहुलच्या अचानक येण्याबद्दल अजूनही संशय होता. समीरने मंदाला स्वयंपाकघरात पाठवले आणि तो राहुलच्या शेजारी येऊन बसला. समीरच्या चेहऱ्यावर तेच मिश्किल आणि विचित्र हसू होते. त्याने राहुलला अडकवण्यासाठी आणि त्याचा प्लॅन जाणून घेण्यासाठी मुद्दाम विचारले. अरे राहुल, तू अचानक आलास यामुळे खूप छान वाटलं. पण गाडी चालवून आलास, खूप थकला असशील ना? मग कधी निघतोयस परत? अरे म्हणजे संध्याकाळच्या आत निघालास तर हायवेला ट्रॅफिक मिळणार नाही. समीरचा हा प्रश्न म्हणजे त्यांना राहुलला लवकरात लवकर या वाड्यातून घालवायचे होते हे स्पष्ट करत होता. पण राहुलनेही आता त्या खेळाचा भाग बनण्याचे ठरवले होते. तो मंदपणे हसला आणि मुद्दाम म्हणाला. अहो जिजू, काय सांगू तुम्हाला,
मला ताईशिवाय राहुलच गेला नाही आणि आता एवढ्या लांब आलोच आहे तर आजची रात्र मी इथेच थांबणार आहे. उद्या सकाळी आरामात निघेल. बहिणीच्या सासरचा पाहुणचार घेतल्याशिवाय कसा जाऊ? राहुलचे हे शब्द ऐकता सुलोचनाबाईंच्या हातातील पूजेचे ताट थरथरले आणि समीरच्या चेहऱ्यावरचे ते खोटे हसू क्षणार्धात गायब झाले. आज रात्री त्यांचा सर्वात मोठा आणि भयंकर अघोरी विधी होणार होता आणि राहुलचे तिथे थांबणे म्हणजे त्यांच्या प्लॅनमध्ये मोठा अडथळा होते. वाड्यात अचानक एक भयानक जड शांतता पसरली. स्वयंपाकघरातून चहा घेऊन येणाऱ्या मंदाने जेव्हा दादाचे हे शब्द ऐकले तेव्हा तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. दादा तिच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत होता. अरे वा, खूपच छान झालं. तुम्ही आज रात्री इथे थांबणार आहात. आम्हाला आणखी काय हवं? घरच्या पाहुण्याला नाही कसं म्हणणार? सुलोचनाबाईंनी चेहऱ्यावर एक खोटे मधाळ हसू आणत म्हटले. त्यांनी समीरकडे एक भेदक नजर टाकली, ज्याचा अर्थ समीरला लगेच समजला. राहुलला जिवंत सोडायचे की नाही हे नंतर ठरणार होते, पण आज रात्रीच्या विधीसाठी त्याला शांत करणे गरजेचे होते. रात्र झाली. वाड्यावर एक गूढ आणि भयानक शांतता पसरली. सुलोचनाबाईंनी रात्रीच्या जेवणासाठी मस्त शेवभाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या. मंदा स्वयंपाकघरात काम करत असताना तिची नजर सासूबाईंवरच होती. जेवण ताटात वाढण्यापूर्वी सुलोचनाबाईंनी पदराखालून एक लहान काळी पडलेली काचेची कुपी काढली. त्या कुपीत तांत्रिक मंत्रांनी सिद्ध केलेले एक अघोरी गुंगीचे औषध होते. हे औषध माणसाला थेट कोमासारख्या गाढ झोपेत ढकलत असे, जिथून पुढील 12 तास उठणे अशक्य होते. सुलोचनाबाईंनी राहुलच्या ताटामधील भाजीमध्ये त्या औषधाचे काही थेंब गुपचूप मिसळले. मंदाने हे दुरून पाहिले आणि भीतीने तिचा गळा सुकला. डायनिंग टेबलवर सगळे जेवायला बसले. समीरने मुद्दाम गप्पा मारून राहुलचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. सुलोचनाबाईंनी ते औषध मिसळलेले ताट हसत हसत राहुलसमोर ठेवले. राहुलजी, घ्या, गरमागरम पोळी भाजी. प्रवासाचा सगळा थकवा निघून जाईल, सासूबाई म्हणाल्या. राहुलने ताटाकडे पाहिले. मंदा बाजूला उभी राहून पोळ्या वाढत होती. तिचे हात थरथरत होते आणि डोळ्यातून पाणी वाहण्याच्या बेतात होते. राहुलने मंदाकडे पाहिले. मंदाने अत्यंत सूक्ष्मपणे आपली मान डावी उजवीकडे हलवून राहुलला ते खाऊ नको असा इशारा केला. राहुल कमालीचा हुशार होता. त्याने मंदाचा इशारा अचूक टिपला आणि नाटक करून सासूबाईंचा संशय वाढू नये म्हणून एक जबरदस्त युक्ती करण्याचे ठरवले. बापरे, भाजीचा वास तर खूपच सुंदर येतोय. हात धुवायचे राहिले, 1 मिनिटात आलो मी, असे म्हणून राहुल उठला. उठताना त्याने मुद्दाम स्वतःचा पाय टेबलाच्या पायात अडकवला. टेबल जोरात हलला आणि राहुलचे ताट खाली पडले. अरे रे रे, सॉरी, फार मोठी गडबड झाली. राहुलने अत्यंत निष्पाप चेहऱ्याने माफी मागितली. राहुल हात धुवायच्या बहाण्याने बेसिनकडे गेला. आता त्याला पक्की खात्री झाली होती की जेवणात काहीतरी भयंकर मिसळले होते. रात्रीचे 11 वाजले. समीरने जेवण नीट न केल्यामुळे आणि प्लॅन फसल्यामुळे तो चिडला होता. राहुलला वाड्याच्या मध्यभागी असलेल्या एका जुन्या खोलीत झोपायला देण्यात आले. रात्रीचे बरोबर 12:30 वाजले. संपूर्ण वाडा काळोखात बुडाला होता. राहुल झोपल्याचे नाटक करत डोळे उघडून शांत पडून होता. त्याचे कान बाहेरून येणाऱ्या बारीक सारीक आवाजांवर खेळले होते. त्याला माहीत होते की शत्रू सावध आहे आणि ते सहजासहजी हार मानणार नाहीत. तेवढ्यात सासूबाई शेवटची चाल खेळतात. खोलीच्या लाकडी दरवाजाच्या खालच्या फटीतून अचानक पांढरा दाट धूर आत येऊ लागतो. सुलोचनाबाईंनी खोलीबाहेर तांत्रिक मंत्रांनी सिद्ध केलेली ती अघोरी नशेची धूप पेटवली होती. त्या धुराचा वास इतका उग्र आणि अजब होता की तो धूर खोलीत पसरताच राहुलचे डोके जड होऊ लागले. राहुलला समजले की हा काहीतरी नवीन सापळा आहे. त्याने घाईघाईने आपला रुमाल तोंडाला लावण्याचा प्रयत्न केला. त्याने आपले नाक बंद केले, पण त्या अघोरी धुपाची ताकद अफाट होती. तिचा परिणाम झाला होता. काही सेकंदातच त्याची नजर अंधुक झाली. हात पाय गळून गेले आणि तो पलंगावरच गतप्राण झाल्यासारखा बेशुद्ध पडला. काम झालं. खोलीबाहेर उभ्या असलेल्या सुलोचनाबाई एका क्रूर अमानवी आवाजात फुसफुसल्या. आई, आता हा सकाळपर्यंत उठणार नाही ना? समीरने हळू आवाजात विचारले. सुलोचनाबाईंच्या ओठांवर समाधानाचे स्मित उमटले. ही साधी धूप नाही रे, या धूपाचा प्रभाव 12 तास टिकतो. आता आपल्याला कोणी अडवणार नाही. दोघेही खोलीचे दार बाहेरून बंद करून निघून गेले. त्यांच्या पावलांचा आवाज दूर जाताच पलंगावर पडलेल्या राहुलच्या उजव्या हाताची बोटे किंचित हलली. राहुल पूर्णपणे बेशुद्ध नव्हता. खोलीत धूर शिरताच त्याने स्वतःचा श्वास शक्य तितका रोखून धरला होता. थोडासा परिणाम झाला होता. डोके अजूनही जड झाले होते, पण तो शुद्धीवर होता. सैन्यात असलेल्या आपल्या मित्राने काही वर्षांपूर्वी सांगितलेले एक वाक्य त्याला आठवले. कधीकधी मृतासारखे पडून राहणे हे सर्वात मोठे शस्त्र असते. राहुल बेशुद्ध पडल्याची खात्री होताच सुलोचनाबाईंनी खोलीचा दरवाजा अलगद बंद केला. संपूर्ण वाड्यात पुन्हा एकदा मृत शांतता पसरली. रात्रीचे बरोबर 2:30 वाजले. समीर आणि सुलोचनाबाई मंदाला घेऊन तळघरात निघाल्या. आज पहिल्यांदा मंदा स्वतःच्या पावलांनी चालत जात स्वेच्छेने त्या राक्षसी जीवाकडे जात होती.
वाड्याच्या उजव्या बाजूला असलेल्या तळघरातून अचानक काळ्या धुराचे लोट वर यायला लागले. जमिनीखालून एखाद्या प्रचंड जनावराच्या गुरगुरण्याचा आवाज घुमू लागला. भिंती थरथरू लागल्या. घरातील देवघरात ठेवलेली घंटा कोणाचाही स्पर्श नसताना आपोआप वाजू लागली. मंदाचे पाय लटलट कापू लागले. तिला पुढे पाऊल टाकणे अशक्य झाले होते. तिच्या मनात विचार येत होते की जेव्हा ती बेशुद्ध असायची तेव्हा समीर आणि सुलोचनाबाई तिला ह्याच रस्त्याने खाली आणत असतील. तळघराचा दरवाजा उघडला गेला आणि समीरने त्या खोलीतील एक मंद पिवळा लाईट लावला. लाईट लागताच मंदाच्या डोळ्यांसमोर जे दृश्य आलं त्याने तिची उरली सुरली ताकदही निघून गेली. त्या खोलीच्या मध्यभागी काळ्या कोळशाने सुकलेल्या रक्ताने एक अकराळ विक्राळ तांत्रिक चक्र आखलेलं होतं. चक्राच्या कडेला माणसाच्या कवट्या आणि हाडांचे तुकडे एका विशिष्ट रचनेत मांडलेले होते. समीरने मंदाला जबरदस्तीने ओढत नेलं आणि त्या चक्राच्या मध्यभागी ठेवलेल्या पलंगावर साखळदंडाने घट्ट बांधून टाकलं. मंदाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचा सुखाचा संसार एका रात्रीत अशा जिवंत नरकात बदलेल. ती पलंगावर सुन्न होऊन समीरकडे पाहू लागली. तोच समीर ज्याच्यावर तिने स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता, ज्याच्या एका हास्यासाठी ती काही करायला तयार असायची, तोच आज तिला एका अमानवी राक्षसाच्या स्वाधीन करत होता. तिचे संपूर्ण शरीर भीतीने आणि दुःखाने थरथरत होते. समीर, मंदाचा आवाज रडण्याने आणि भीतीने कोरडा पडला होता. समीर, प्लीज असं करू नकोस रे. मी तुझी पत्नी आहे ना. आपण एकमेकांना जन्मभर साथ देण्याची शपथ घेतली होती. आपल्या सुखाच्या संसाराची स्वप्न पाहिली होती. तुला वंशाचा दिवा पाहिजे ना. मी तुला मुलगा देईन. आपण देवाकडे प्रार्थना करू, नवस बोलू, पण हा अघोरी मार्ग नको समीर. मंदा जीवाच्या आकांताने रडत होती, पण समीरच्या चेहऱ्यावर एक रेषही हलली नाही. त्याच्या डोळ्यात मंदासाठी ना प्रेम उरले होते ना दया. संसार. समीर अत्यंत थंड आणि निर्घुणपणे हसला. मंदा हा संसार नव्हता, तर हा विधी पूर्ण करण्यासाठी रचलेला एक सापळा होता. तू फक्त या घराण्याला वारसदार देण्याचे एक साधन आहेस. एकदा का हा विधी पूर्ण झाला की तू मोकळे. तू माणूस नाहीस समीर, तू सैतान आहेस. मंदा साखळदंडातून स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत ओरडले. तिचे मन पूर्णपणे तुटले होते. ज्या प्रेमाचा तिने अभिमान बाळगला होता ते प्रेम आज तिच्या शरीराचा सौदा करत होते. तेवढ्या तळघराच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून सासूबाई सुलोचनाबाई पुढे आल्या. त्यांच्या हातात मानवी हाडांची माळ होती. त्यांनी जमिनीवर रेखाटलेल्या त्या अघोरी चक्रात त्या बसल्या आणि त्यांनी अमानवी मंत्र मोठ्याने ओरडून म्हणायला सुरुवात केली. त्यांच्या गळ्यातील मानवी हाडांची माळ हवेत आपोआप थरथरू लागली. तळघराचे तापमान इतके खालावले की मंदाच्या तोंडातून बर्फासारखी वाफ बाहेर पडू लागली. कसला तरी कुजलेला अत्यंत उग्र दुर्गंध संपूर्ण खोलीत पसरला. मंदाचे डोळे भयान विस्पारले. खिडकीच्या बाहेर दोन जळजळीत रक्तासारखे लाल डोळे अंधारात चमकू लागले. या माझे महाराजा, या. तुमचा भोग तयार आहे. आज शेवटची रात्र आहे. या हीन स्त्रीच्या गर्भात तुमचा दैदिप्यमान अंश सोडा. बघा हिचे सौंदर्य, बघा हिची कोमलता. महाराजा, हिची काया अजून विटाळलेली नाही. हिच्या नसांमध्ये वाहणारं रक्त शुद्ध आहे. तुमच्या अमानवी वंशाला जन्माला घालण्यासाठी याच्यापेक्षा श्रेष्ठ गर्भ अख्ख्या जगात मिळणार नाही. या हिच्या शरीराचे लचके तोडा, हिचा उपभोग घ्या. सुलोचनाबाईंच्या या अघोरी आमंत्रणाने तो सैतान प्रचंड उत्तेजित झाला होता. त्याच्या तोंडून लाळ गळत होती आणि आपली लालभडक जीभ चाटत तो मंदाच्या सुकुमार शरीराकडे बघत हिंस्त्रपणे हसला. खिडकी बाहेरचा विजांचा कडकडाट आणि वादळी वारा त्या सैतानाच्या येण्याने जणू अजूनच हिंस्त्र झाला होता. खिडकीच्या चौकटीला धरून आपले लांब आणि उलटे वळलेले हातपाय हलवत तो अत्यंत जीवघेण्या वेगाने खाली पलंगाच्या दिशेने झेपावला. त्याच्या अंगावरून पडणारे किडे आणि कुजलेल्या रक्ताचे थेंब थेट मंदाच्या अंगावर पडले. मंदा साखळदंडाने बांधलेली असल्यामुळे फक्त असहाय्यपणे डोळे फाडून त्या मृत्यूला स्वतःकडे येताना पाहत होती. तिची सुकुमार काया भीतीने पांढरी पडली होती. तो थेट मंदाच्या पलंगावर चढला. त्याचा मैलासारखा कुजलेला श्वास मंदाच्या तोंडावर पडू लागला आणि त्याने तिचे हातपाय आपल्या अमानवी ताकदीने दाबून धरले. मंदा वेदनेने आणि अपमानाने किंचाळली, पण सासूबाई खिडकीकडे तोंड करून त्या सैतानाच्या क्रूर रूपाची स्तुती करत होत्या. इकडे राहुलला हळूहळू शुद्ध येऊ लागली होती. त्या नशेच्या धुपाचा अघोरी अंमल संपल्यामुळे राहुलला अचानक शुद्ध आली. त्याचे डोके ठणठणत होते. कानात सुलोचनाबाईंच्या तांत्रिक मंत्रांचे आवाज घुमत होते. आपली बहीण मोठ्या संकटात आहे हे ओळखून त्याने आजूबाजूला पाहिले. बाजूलाच एक जड लोखंडी सळई पडली होती. ती हातात घेऊन तो तातडीने तळघराच्या अंधाऱ्या पायऱ्यांवरून खाली धावला. तळघराचा दरवाजा उघडून आत पाऊल टाकताच राहुलच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर पलंगावर त्याची बहीण मंदा साखळदंडाने बांधलेली होती.
खिडकीतून खाली उतरलेला तो अकराळ विक्राळ कुजलेला राक्षस मंदाच्या सुकुमार शरीरावर बळजबरी करत होता. सुलोचनाबाई चक्रात बसून मंत्र पुटपुटत होत्या आणि समीर हात जोडून उभा होता. मंदा! राहुल जीवाच्या आकांताने ओरडला. राहुलचा आवाज ऐकून समीर आणि सुलोचनाबाई दचकल्या. तो राक्षस मंदावरचा ताबा सोडून एका हिंस्त्र प्राण्यासारखा मान फिरवून राहुलकडे पाहू लागला. समीर, याला थांबव, हा विधिभंग करेल. सुलोचनाबाई मोठ्याने किंचाळल्या. समीरने राहुलला अडवण्यासाठी त्याच्या दिशेने झेप घेतली, पण बहिणीला वाचवण्याच्या आवेशाने पेटून उठलेल्या राहुलने हातातील जड लोखंडी सळई पूर्ण ताकदीनिशी समीरच्या डोक्यात घातली. भयानक आवाज झाला आणि समीर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. समीरच्या रक्ताचा थेंब जमिनीवर रेखाटलेल्या काळ्या चक्रावर पडला आणि तिथला दिवा अचानक विझला. विधीचा नियम तुटला होता आणि ती काळी विद्या आता पूर्णपणे उलटी पडली होती. तो राक्षस पलंगावरून उतरला आणि राहुलच्या दिशेने सरपटत येऊ लागला. त्याच्या तोंडातून काळी लाळ गळत होती आणि विधिभंग झाल्यामुळे त्याचे लाल डोळे क्रोधाने जळत होते. राहुलने सळई घट्ट पकडली, पण त्याचा सामना एका अमानवी सैतानाशी होता. तो राक्षस राहुलच्या दिशेने प्रचंड वेगाने झेपावला. त्याची तीक्ष्ण काळे नख आणि दात हवेत चमकले. राहुलने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्या अमानवी शक्तीसमोर त्याचा निभाव लागला नाही. राक्षसाने एकाच फटक्यात राहुलच्या हातातील लोखंडी सळई दूर भिरकावली आणि त्याच्या छातीवर आपल्या लांब नखांनी खोल वार केला. राहुल दूर फेकला गेला आणि भिंतीला आपटून जमिनीवर कोसळला. त्याच्या छातीतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. राहुल! पलंगावर बांधलेली मंदा जीवाच्या आकांताने ओरडली. तिचे अश्रू थांबत नव्हते. राहुल, उठ, पळ इथून, हा तुला मारून टाकेल. माझ्यासाठी स्वतःचा जीव नको देऊस राहुल, पळ. राहुल शुद्ध हरपण्याच्या बेतात होता. त्याचे डोळे मिटू लागले होते. समोर तो राक्षस मंदाच्या दिशेने पुन्हा वळत होता. मंदा साखळदंडात तडफडून रडत होती. त्याच असह्य वेदनेच्या आणि अंधाराच्या क्षणात राहुलच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील एक चित्र उभे राहिले. त्याला आठवली गेल्या वर्षीची रक्षाबंधनाची ती गोळ सकाळ. मंदाने त्याच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधली होती. त्याला ओवाळलं होतं आणि त्याने हसत तिला विचारलं होतं, ताई, काय गिफ्ट हवंय तुला? त्यावर मंदाने राहुलच्या डोक्याला प्रेमाने टपली मारली होती. तिच्या डोळ्यात अथांग माया होती. ती अत्यंत भावनिक होऊन म्हणाली होती, राहुल, मला कोणतंही महागडं गिफ्ट नकोय रे बाबा. मला फक्त तुझा खंबीर पाठिंबा पाहिजे. आयुष्यभर तू माझ्या पाठीशी असाच उभा राहा. मला या जगात दुसरं काहीही नको. बहिणीचे ते शब्द, तिचं ते निस्वार्थी प्रेम आणि तिने मागितलेला तो एकमेव पाठिंबा राहुलच्या मनात एखाद्या विजेच्या प्रकाशासारखा चमकला. आज त्याची तीच लाडकी ताई जिवंत नरकात बांधलेली होती आणि तिच्या सन्मानाचे लचके तोडायला एक सैतान पुढे सरसावला होता. मी तुला दिलेला शब्द मोडू शकत नाही ताई. राहुलच्या मनात एक वीज कडाडली. पवित्र रक्ताच्या नात्याच्या आणि बहिणीच्या प्रेमाच्या ताकदीने राहुलच्या अंगात अचानक एका सामान्य माणसाच्या पलीकडची अद्भुत शक्ती संचारली. त्याच्या छातीतील वेदना गायब झाली. त्याच्या डोळ्यातील अश्रू सुकले आणि तिथे आता फक्त आपल्या ताईला वाचवण्याचा एक निखारा जळू लागला. तो पूर्ण ताकदीनिशी उठून उभा राहिला. त्याने जमिनीवर पडलेली ती जळ लोखंडी सळई दोन्ही हातांनी घट्ट पकडले. तो राक्षस मंदावर बळजबरी करण्यासाठी पुढे वाकलाच होता. तेवढ्यात राहुलने मागून वाघासारखी झेप घेतली. माझ्या ताईला हात लावायची हिम्मतही करू नकोस. राहुल जंगलातल्या वाघासारखा गरजला. त्याने हातातील लोखंडी सळई पूर्ण ताकदीनिशी त्या राक्षसाच्या डोक्यात खुपसली. त्या अमानवी राक्षसाने वेदनेने आणि क्रोधाने एक भयानक किंचाळी ठोकली, ज्याने अख्ख्या वाड्याच्या भिंती हादरल्या. विधी आधीच समीरच्या रक्तामुळे भंग पावला होता आणि आता राहुलच्या या पवित्र आणि भावनिक वाराने तो सैतान पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेला. त्याचे लाल डोळे गरागरा फिरू लागले. राहुल तिथेच न थांबता त्याने देवाचे नाव मोठ्याने ओरडून घेतले. हर हर महादेव. हा जयघोष करत त्याने पूर्ण ताकदीनिशी त्या सळईचा दुसरा भीषण वार त्या राक्षसाच्या थेट छातीवर केला. लोखंडी सळई त्या सैतानाच्या कुजलेल्या शरीरात आरपार घुसली. त्या अमानवी राक्षसाच्या तोंडून अनेक प्रेतांच्या किंचाळण्याचा एकत्र आणि कानठळ्या बसवणारा आवाज निघाला. राहुलने देवाचे नाव घेतल्यामुळे त्या सळईला एक वेगळंच दैवी बळ मिळालं होतं. विधी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. ती काळी विद्याता पूर्णपणे उलटली होती. तो राक्षस वेदनेने वेडापिसा झाला. त्याचे लाल जळजळीत डोळे मंदावरून हटले आणि थेट चक्रात बसलेल्या सुलोचनाबाई आणि जमिनीवर पडलेल्या समीरकडे वळले, ज्यांनी त्याला आमंत्रित केलं होतं. आता तो त्यांच्यावर प्रचंड संतापला होता. त्या अमानवी राक्षसाच्या गर्जनेने अख्खं तळघर हादरलं. तो केवळ भुकेला नव्हता, तर त्याचा अपमान झाला होता.
सुलोचनाबाई आणि समीरने त्याला एका हीन स्त्रीच्या कोमलता आणि सौंदर्याचा लालच दाखवून त्याचा भोग तयार असल्याचं सांगून आमंत्रित केलं होतं. पण आता राहुलच्या दैवी प्रहारामुळे आणि पवित्र रक्ताच्या नात्यामुळे त्याच्यात निर्माण झालेल्या अमानवी शक्तीमुळे त्या राक्षसाला प्रचंड वेदना सहन करावी लागत होती. करणी करणाऱ्या या माईलेकांनी आपली रक्षा न करता आपल्याला फसवून या वेदनेच्या खाईत ढकललं. या विचाराने तो सैतान क्रोधाने जळू लागला. तुम्ही मला छळलं, मला फसवलं. त्या राक्षसाच्या घशातून आवाज आला. तो राहुल आणि मंदाला तिथेच सोडून अत्यंत हिंस्त्र वेगाने सासूबाईंच्या दिशेने सरपटत गेला. त्याची लांब काळी नख जमिनीवर घासताना ठिणग्या उडत होत्या. नाही नाही महाराजा, थांबा, विधी पूर्ण करा, आम्ही तुमचा पाया पडतो. सुलोचनाबाई चक्रात बसून दोन्ही हात जोडून भयाने किंचाळल्या. त्यांचा तो तांत्रिक अहंकार एका सेकंदात धुळीला मिळाला होता. पण त्या सैतानाला आता कसलाही मोह नव्हता. त्याला फक्त सूड घ्यायचा होता. त्याने एका अमानवी झटक्यात आपली लांब तीक्ष्ण नख थेट सुलोचनाबाईंच्या छातीत खुपसली. त्यांचा गळा दाबून त्याने त्यांचे डोळे खोबणीतून बाहेर काढले. त्या भयंकर किंचाळल्या, पण त्याने बिलकुलही दया न दाखवता सुलोचनाबाईंचे धड मधोमध चिरून टाकले. रक्ताचा गरम कारंजा थेट शेजारी पडलेल्या समीरच्या चेहऱ्यावर उडाला. आई! समीर रक्ताळलेल्या अवस्थेत जमिनीवरून रांगत मागे पळू लागला. त्याची पळण्याची ताकद संपली होती आणि त्याच्या चेहऱ्यावर आता मृत्यूचं स्पष्ट भय दिसत होतं. बघा आईची कोमलता, असंच म्हणाला होतास ना तू? तो राक्षस समीरच्या समोर येऊन उभा राहिला. त्याचा मैलासारखा कुजलेला श्वास आणि तोंडातील काळी लाळ समीरच्या चेहऱ्यावर पडू लागली. राक्षसाने आपल्या एकाच हाताने समीरचा गळा घट्ट पकडला आणि त्याला हवेतून चावले. समीरने ज्या हातांनी मंदाला जबरदस्तीने पलंगावर बांधले होते तेच दोन्ही हात त्या राक्षसाने एका झटक्यात खांद्यापासून उपटून वेगळे केले. समीरच्या वेदनादायी आणि भयानक किंचाळण्याने संपूर्ण वाडा थरथरू लागला. तिथेच न थांबता त्या सैतानाने त्याचे तीक्ष्ण सुळे थेट समीरच्या पोटात खुपसून त्याचे जिवंत लचके तोडायला सुरुवात केली. काही सेकंदातच तळघरात फक्त रक्ताचा चिखल आणि हाडांचे तुकडे उरले. या भयंकर आणि अंगावर काटा आणणाऱ्या तांडवाचा फायदा घेत राहुलने बाजूला पडलेली कुऱ्हाड उचलली आणि त्याने पूर्ण ताकदीने मंदाच्या हातापायांवर बांधलेले साखळदंड तोडून टाकले. ताई, उठ, पळ इथून लवकर. राहुलने मंदाचा हात पकडून तिला ओढले. मंदा अजूनही सुन्न होती, पण समीर आणि सासूबाईंचा तो अंत पाहून तिची भीती संपली होती आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. राहुलने तिला सावरले आणि दोघे त्या जिवंत नरकातून त्या अमानवी ओरडणाऱ्या राक्षसाला तिथेच सोडून तळघराच्या पायऱ्यांवरून वरच्या दिशेने जीवाच्या आकांताने धावले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला, पण त्या सूर्यप्रकाशातही राहुलच्या मनातला अंधार दूर झाला नव्हता. तो गावातील एका सरकारी रुग्णालयाच्या बाकड्यावर बसला होता. शेजारच्या खोलीत मंदाला डॉक्टरांनी सलाईन लावली होती. औषधींच्या प्रभावात तिला झोप लागली होती. रुग्णालयाच्या त्या शांत कॉरिडॉरमध्ये बसून राहुल शून्यात नजर लावून विचार करत होता. हातावरच्या पट्ट्या आणि छातीची जखम ठणठणत होती, पण त्याहीपेक्षा जास्त त्याचे डोके चक्रावून गेले होते. तो स्वतःला वारंवार एकच प्रश्न विचारत होता. काल रात्री जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ते खरं कसं असू शकतं? राहुल हा सुशिक्षित आजच्या पिढीचा मुलगा होता. विज्ञानावर, पुराव्यांवर आणि लॉजिकवर त्याचा गाढ विश्वास होता. भूतप्रेत, करणी, अघोरी विधी या गोष्टींवर तो नेहमी असायचा. पण काल रात्री जे घडलं ते त्याच्या बुद्धीच्या आणि विज्ञानाच्या चौकटीत कुठेच बसत नव्हतं. तो साऱ्या घटनांचा एकामागून एक विचार करू लागला. हो, सर्वात आधी तो वासाला होता. राहुलने मनातल्या मनात कड्या जोडायला सुरुवात केली. सुलोचनाबाईंनी त्याच्या खोलीत जो धूप जाळला होता त्यात नक्कीच काहीतरी तीव्र संमोहन करणारे किंवा भ्रम निर्माण करणारे अंमली पदार्थ असावेत. विज्ञानात याला हॅल्युसिनेशन्स म्हणतात. त्या धुरामुळे माझ्या मेंदूवरचा ताबा सुटला असावा आणि मला झोप लागली असावी आणि त्यातच स्वप्नात अशा गोष्टी मला दिसल्या असाव्यात. पण लगेच त्याच्या विवेकबुद्धीने त्याला टोकलं. जर तो फक्त भ्रम होता तर माझ्या छातीवरचे हे नखांचे वार कुठून आले? समीर आणि सुलोचनाबाईंचे ते छिन्न विछिन्न झालेले मृतदेह, ते तर भ्रम नव्हते. एखाद्या माणसाला खांद्यापासून उपटून टाकणं ही कोणत्याही सामान्य माणसाची ताकद नाही. समीरचे आजोबा. राहुलने कपाळावर हात ठेवून विचार केला. त्या घराण्यात पुरुषत्व किंवा लैंगिक क्षमतेची प्रचंड मोठी उणीव होती. समाजात स्वतःची इज्जत वाचावी, आपण नामर्द आहोत हे कोणाला समजू नये आणि वंशाचा दिवा कसा तरी जन्माला यावा म्हणून आजोबांनी हा अघोरी मार्ग निवडला होता. स्वतःची शारीरिक आणि लैंगिक कमी झाकण्यासाठी त्यांनी काळ्या विद्येच्या माध्यमातून त्या अमानवी राक्षसाला सिद्ध केलं होतं. राहुलला आता पूर्ण चित्र स्पष्ट होत होतं. समीर आणि त्याचे आजोबा जे वंशाच्या हव्यासाची भाषा करत होते ती प्रत्यक्षात त्यांची पुरुषत्वाची कमतरता लपवण्याची धडपड होती.
घराण्यात येणाऱ्या सुनेला त्या सैतानासोबत विधी करायला लावणे म्हणजे त्या अमानवी शक्तीचा वापर करून सुनेला गरोदर करणे आणि एकदा का तो सैतानी अंश सुनेच्या गर्भात रुजला आणि मूल जन्माला आलं की समाजाला दाखवायला वंशाचा वारसदार मिळायचा. या संपूर्ण अघोरी चक्रात समीर स्वतः नामर्द होता आणि सासू सुलोचनाबाई ही सत्यता जाणून होती, म्हणून त्यांनी मंदाला फसवून या नरकात आणलं होतं. किती नीच आणि क्रूर विचार आहे हा. राहुलचा राग अनावर झाला. स्वतःचा दोष लपवण्यासाठी एका निष्पाप स्त्रीच्या शरीराचा आणि गर्भाचा बाजार मांडला गेला होता. पण काल रात्री जेव्हा त्याने त्या अमानवी राक्षसावर देवाचं नाव घेऊन वार केला तेव्हा तो विधी अपूर्ण राहिला. समीरच्या रक्ताने तांत्रिक चक्र विटाळलं गेलं आणि त्या सैतानाला समजलं की ज्या पुरुषांनी स्वतःची कमी झाकण्यासाठी त्याला वर्षानुवर्षे गुलाम बनवून ठेवलं होतं त्यांनीच आज त्याला एका अपवित्र चक्रात अडकवून वेदना दिली. म्हणूनच तो सैतान अधिकच हिंस्त्र झाला आणि त्याने समीर व सुलोचनाबाईंचाच बळी घेतला. तर्क आणि विज्ञानाचा आधार घेणाऱ्या राहुलला आता समजलं होतं की काही अघोरी सिद्धी या माणसाच्या विकृत वासनेतून आणि कमतरतेतूनच जन्म घेतात. राहुलच्या विचारांची मालिका इथेच थांबली नाही. अचानक त्याच्या डोक्यात एक भयंकर शक्यतेने जन्म घेतला आणि त्याच्या पाठीच्या कण्यातून भीतीची एक थंडगार लाट पसरली. त्याचा श्वास रोखला गेला आणि कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. जर तो राक्षस खिडकीतून खाली उतरला होता, त्याने मंदावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मी खाली पोहोचण्यापूर्वी त्या अघोरी विधीला सुरुवात झाली होती. राहुलने थरथरत्या हाताने स्वतःचे डोके धरले. त्याचा तार्किक मेंदू आता एक नवीन अत्यंत भयानक निष्कर्षाकडे धावू लागला. काल रात्री तो तळघरात पोहोचला तेव्हा सुलोचनाबाईंचे मंत्रोच्चार शिगेला पोहोचले होते. त्या राक्षसाने मंदाला पलंगावर घट्ट दाबून धरले होते आणि त्याचे रक्ताळलेले हात मंदाच्या पोटावर होते. राहुलने जरी समीरला मारून आणि राक्षसावर वार करून विधी उद्ध्वस्त केला असला तरी तो पोहोचण्यापूर्वीच त्या अमानवी शक्तीचा अंश मंदाच्या शरीरात प्रवेश करून चुकला होता का? तो स्वतःशीच पुटपुटला. त्या अघोरी सिद्धीचा हेतूच हा होता की त्या नामर्द घराण्याला वारसदार मिळावा. माझ्या येण्याआधी जर तो अंश मंदाच्या गर्भात रुजला असेल तर मंदाच्या पोटात आता जे वाढतंय ते समीरचं बाळ नाहीये. हा विचार येताच राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याची बहीण एका सामान्य बाळाला नाही तर त्याच अमानवी राक्षसाच्या, त्या हैवानाच्या अंशाला जन्म देणार होती. तो धावतच मंदाच्या वॉर्डच्या दिशेने गेला. खिडकीतून त्याने आत पाहिले. मंदा अजूनही शांतपणे झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर एक गूढ शांतता होती. पण अचानक राहुलला काहीतरी विचित्र जाणवले. रुग्णालयाच्या त्या वॉर्डमधील उजेड क्षणभर थरथरला. जणू तिथली ऊर्जा कोणीतरी खेचून घेतली होती. झोपलेल्या मंदाचा हात हळूच हलला आणि तिने तिचा हात स्वतःच्या पोटावर ठेवला. तिच्या ओठांवर एक अत्यंत बारीक पण क्रूर आणि थंड हसू उमटले, अगदी सुलोचनाबाईंसारखेच. त्याचवेळी वॉर्ड बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये उग्र कुजलेल्या मांसाचा आणि धुपाचा वास पुन्हा एकदा येऊ लागला. राहुल भीतीनं 2 पावले मागे सरकला. त्याला एक गोष्ट कळून चुकली होती. तो वाडा आणि ते अघोरी कुटुंब संपले असले तरी तो सैतानी खेळ अजून संपलेला नव्हता. खेळ तर आता कुठे सुरू होणार होता. मित्रांनो, एक उत्तम आणि दर्जेदार कथा तुमच्यासमोर मांडताना पडद्यामागे खूप कष्ट घ्यावे लागतात. प्रत्येक पात्राची निर्मिती करणे, त्या पात्रांच्या भावना जिवंत करणे आणि कथेतील गूढ शेवटपर्यंत टिकवून ठेवणे यासाठी बरीच वैचारिक मशागत करावी लागते. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ऐकता तेव्हा त्या काही मिनिटांच्या थरारामागे कित्येक दिवसांची मेहनत दडलेली असते. तुमचा हाच विरंगुळा अधिक चांगला आणि खिळवून ठेवणारा व्हावा हाच माझा नेहमीचा प्रामाणिक प्रयत्न असतो. माझ्या या अखंड मेहनतीला खरी दाद तेव्हाच मिळते जेव्हा तुमची साथ लाभते. तुमचं प्रेम आणि कौतुक हेच माझ्यासाठी पुढची नवीन कथा लिहिण्याचं सर्वात मोठं इंधन आहे. कथेचा प्रत्येक भाग अधिक थरारक आणि सस्पेन्सने भरलेला बनवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन. जर तुम्हाला माझं काम आणि हा प्रामाणिक प्रयत्न मनापासून आवडत असेल तर मला तुमच्या पाठिंब्याची खूप जास्त गरज आहे. चॅनलवर येणाऱ्या अशाच नवनवीन रहस्यमय आणि थरारक कथा वेळेवर पाहण्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्या कष्टाचा चीज करेल. अघोरी